खोलीतच आहे. प्रमाण भाषा ही कधी आली? ज्यावेळी आपल्याला लिखाण किंवा लिपी आली त्यावेळी. म्हणजे लीळाचरित्रामध्ये एक धानाईची कथा आहे, मला माहीत असेल तर. चक्रधर स्वामी हे राजबिंडे होते. त्यांच्या चेहऱ्यावर त्वचेवर एक चकाकी होती, मोरेपान होते. एक दिवस ते असे भ्रमण करत असताना एका गावात गेले, एकांच्या घरी थांबले. त्यांच्याकडे अशी स्वानंदी जशी आहे तशी छोटी मुलगी होती आणि तिने त्या चक्रधर स्वामींना बघितल्यानंतर ती थोडी सावळी होती. तिला असं वाटायला की हा रंग छान आहे, अजूनही आपल्याला गोरेपणाबद्दल फार आकर्षण आहे ना. आणि तिला वाटायला लागलं की चक्रधर स्वामींनी वगैरे काय गंध वगैरे लावलेलं होतं, चंदनाची उटी लावली होती, बहुतेक त्याच्यामुळे हा सगळा त्यांचा रंग आलेला आहे, फेअर अँड लवली असेल त्यावेळी. आणि मग ती रडायला लागली. तिला वाटायला लागलं की तसं मला व्हायचं आहे. किती तिला समजावलं, सगळ्यांनी समजावलं, काही झालं नाही. आणि त्यावेळी चक्रधर स्वामींनी तिला एक गोष्ट सांगितली होती की चिमणी आणि कावळ्याची. एक चिमणी होती, एक कावळा होता. चिमणीचं घर मेणाचं होतं, कावळ्याचं घर शेणाचं होतं. धोधो पाऊस आला, कावळ्याचं घर वाहून गेलं आणि नंतर मग तो कावळा आपल्याला माहित आहे चिमणीच्या दारावर आला, तो टकटक करत होता. हे सगळं जे आहे ते धानाई ऐकण्यात इतकी मग्न झाली की तिला आपण कशासाठी रडवतो त्याचाच विसर पडला. ही ताकद त्या बोलीची. जे एखाद्या लहान मुलाला समजावून सांगायचंय तर ते कोणत्या पद्धतीने सांगता येईल. आपल्याला कुठे माहित आहे त्याचा करता कोण आहे. जे आपल्याला ती लीळाचरित्रात आधी म्हणून 11व्या शतकामध्ये, त्याच्या आधी कधीतरी ती ऐकली असेल ना. आपण त्याच्यानंतर त्यात बदल केलो, ती प्रमाण भाषेत आला. म्हणजे त्याला कावळ्याला टिकटिक करून सुद्धा तो कावळा, ती चिमणी बाहेरच आली नाही. आणि त्याच्यानंतर मग चिमणीला सारखी हुरहुर वाटालेली, कावळा कुठे गेला असेल. तिनं त्याचा शोध सुरू केला. दिवसामागून दिवस गेले आणि मग एक दिवस ती अशीच बाहेर पडली होती, एका फांदीवर बसली होती आणि मग तिथं त्याला एक परिचित आवाज आला आणि तो कावळ्याचा होता. आणि तिथे ती गेली, ती हिरमुसली झाली. म्हणजे सॉरी कावळ्या, तू ज्यावेळी आला होतास ना त्यावेळी माझ्या संसारात धूर पडलेले होते. माझ्या बाळाला म्हणजे खाऊ घालायचं होतं, घरात सासू सासरे होते, नवरा होता आणि तू दारावर आला होतास. मला माहित होतं तुझा आणि माझ्यातला मैत्री, पण मला बाहेर नाही येता आलं. आणि त्यावेळी त्याने सांगितलं होतं की तुझ्या त्यावेळेच्या गरजा वेगळ्या होत्या, माझी गरज वेगळी होती. तू तुझ्या गरजा धुरपटलीस आणि मी ते सोडून दिलं आणि मी माझा वाटेला लागलो आणि मी निघून गेलो. आज आपण तसेच झालेलो आहे की आपण आपल्या गरजांमध्ये वाटून गुंतलेलो आहोत. आणि त्याचा परिणाम असा होतो की आपण गरजेनुसार भाषा स्वीकारतो. मग त्यात आलेले शब्द जे आहेत ते शब्द आपण स्वीकारले पाहिजेत. काही जणांच्या मते असं आहे की भाषेमध्ये जर सरमिसळ झाली तर भाषा अशुद्ध होते, त्याची भेसळ होते. मला नाही वाटत. भाषा नदीसारखी आहे ना, तर नदी वाहत असताना तिच्या बरोबर येणारा पालापाचोळा, दगड गोटे, मेलेली प्रेत पण ती घेऊन जाते ना. मग भाषेनं का घेऊन जाऊ नये? भाषेनं समृद्ध व्हायचं असेल तर सर म्हटले की मी कित्येक वर्षात एका इंग्रजी शाळेमध्ये म्हणजे त्या संबंधित काम करतोय, म्हणून सरांनी मराठी सोडलं का? नाही सोडलं. त्याच्याबरोबर ते जात आहेत. कुठलीच भाषा वाईट असत नाही. म्हणजे आपल्याकडे असं म्हटलं जाते की माय मरोणी मावशी वरो अशी मराठीची हे झाली. सर म्हटले इतक्या भाषातून आपली जी भाषा आहे ती 10व्या क्रमांकावर आता बोलली जाते. इतका मोठा असताना भाषा कशाला मरते? भाषा मरत नाहीये, आपण मारतही नाहीये. उलट मला आता असं वाटतंय की मधल्या पिढीने हा भाषा संपवली. म्हणजे माझं प्रामाणिक मत आहे, आता सध्या जी तरुणाई आहे ती भाषा जगते. आज कोकणी रानमजूर सारखा प्रसाद गावडे भाषेसाठी तळमळतोय ना. रेड स्टोरीवाली आमची गावकर पूजा ती आहे, ती कोकणी पदार्थ वाचवते ना. कोकण हार्टेड गर्ल जी आहे अंकिता बालावलकर, ती मालवणीतूनच सगळं काय असेल ते सादर करते. अशी कित्येक माणसं आहेत जिथं ब्लॉगर्स आहेत, पॉडकास्टिंग करणारे आहेत, युट्यूबर आहेत, फेसबुकला लिहिणारे आहेत आणि मग वाचवत आहेत. ही सगळी माणसं आपल्यासाठीच बसलेली आहेत. म्हणजे मच्छिंद्र कांबळींचं वस्त्र आलं ते मालवणीतला उच्चांक आहे ना. गवानकर सर मालवणीसाठी झटतायत आणि मग ही सगळी महेश कळुसकर सरांपासून इथं गोसावी सर बसलेली आहेत. सगळी ही माणसं बोली भाषा वाचवण्यासाठी आहेत.
ह्या माणसाने ते उचललेला विडा आहे आणि ती करताय. मधल्या काळात मात्र ह्या गोष्टी ज्या होत्या त्या खूप वेगळ्या पद्धतीने घेतल्या जात होत्या. मालवणी लिहितोय त्या का काय येतात? अरे बोर्डवर लिहिलेलं असेल तेव्हा कोकण आपलंच असा ते मन भरून येतं आणि कुठल्याही प्रदेशातला माणूस असेल तर स्वागतासाठी कोकण उभा आहे असं म्हणून तिथं तो रमून जातोय. भाषेची ताकद आहे. भाषा खूप सुंदर असतात. माझ्या शेजारी एक विदर्भातलं कुटुंब राहतं. नवं लग्न त्यांचंही माझंही. त्यांच्याकडे चांगला पिकतो आणि त्यांनी तो आणून दिला. मी नवीन नुसतंच कॉलेज संपलं होतं, तसं एकत्र कुटुंब पद्धतीतून आले होते, त्यामुळे ह्या गोष्टींचा कधी काही संबंधच आला नाही. ज्वारी जास्त दिवस टिकवण्यासाठी काय करायचं, गहू टिकवण्यासाठी करायचं आणि संसार टिकवण्यासाठी आपलं आपण आलो होतो. असंच मी सरांना सांगितलं, कारण तिचे मिस्टर आणि माझे मिस्टर ते त्यावेळी कॉलेजला होते, मी त्यावेळी लागले होते कॉलेज म्हणजे नोकरीला. तर मी त्यांना सकाळी सांगितलं हे आणून दिलं, पण हे आता ठेवायचं कसं इतके दिवस, कारण आपण दोघेच 2 भाकरी आणि 25 किलो झाली. हे खूप मोठं आहे. तेव्हा तुम्ही त्यांना विचारा की जास्त दिवस टिकवण्यासाठी काय करायचं. दुपारी ते आले आणि मला सांगितलं वाळू घाल. आता वाळू घालायची ह्यांना सांगायला काय जातंय, काढायची कोणी नंतर, वाळू काढणार कोण. मी त्याला दुसऱ्या दिवशी सांगितलं, त्याला विचारा बारीक घालायची का मोठी घालायची. आणि हे पण स्टाफरूम मध्ये असतानाच मोठ्याने विचारले, सर तुम्ही ती ज्वारी दिली त्याला काल सांगितलं वाळू घाला, माझ्या मिसेसने विचारले मोठी घालायची का छोटी घालायची. म्हणजे हसायला लागले. ते म्हटले वाळू घाला म्हणजे सुकत घाला. आणि ना आहे ना भाषेत मजा आहे, ती भाषेची मजा आहे. तसंच ते दोघे जण एकदा कोल्हापूरला गेले होते. भातबार रोडवर आमचा भातबास आहे, तुमचा भातबार असेल तर त्या भातबार रोडवर ते सरांना म्हटले, सर 1 मिनिट गमजा घेऊन येतो. आमच्याकडे गमजा म्हणजे काहीतरी गंमत मजा अशी काहीतरी. हे म्हटले आता ह्यांना अजून मुलं वगैरे नाहीत आणि काय गमजा घेऊन येत आहेत, मला काय आता गमजा दाखवत आहेत. थोड्या वेळाने 10 मिनिटात ते आले परत आणि सर बघू गमजा. त्यांनी रुमाल काढला, पांढरा शुभ्र. ते म्हणजे ही होय गमजा, तुम्ही माझीच गमजा केली. ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या बोली भाषेला ताकद जी आहे ती इतर भाषात नाही. हल्लीच गोव्याला मला वाटते गेल्या रविवारी माझा एक कार्यक्रम झाला आणि 5 कवींची एक कविता असा तो कार्यक्रम होता. त्याच्यात शाहीर कबीर होते, उबाळे मॅडम होत्या, सारिका उबाळे मॅडम, आणि राव हे पवार सर एक होते जे विदर्भातले. आणि 5 कवींनी 5 कविता वाचल्या. कवी म्हटलं किंवा शिक्षक म्हटलं की त्याच्या हातात स्टेज आले की त्याला सोडावं असं वाटलं नाही. तिथं सगळ्यांचा अनुभव आहे. नाही असं नाही आहे, मागे करायचं. तर तिथं ते झाल्या 5 कवींचा कविता पुढचा एक कार्यक्रम होता, त्यामुळे बाहेर जायचं होतं. पवार सर असे उभे राहिले डायसवर म्हणते, आयोजक लेकरांना आणि एक कविता वाचू दे. आणि सगळीकडे हशा पिकला. लेकरं म्हणजे किती 5-6 वर्षाची ना, लेकरं एवढीच आमची 10 वर्षाची. आणि आई आपली किती म्हणजे मुलं मोठी झाली तर त्याला लेकरं म्हणे. हे सर सांगतायत लेकरांना वाचू द्या, इथं बसलेली 50 होती सगळं. तरीही त्यांच्या भाषेचा लहेजा जो होता, आयोजक लेकरांना एक कविता वाचू द्या, ती लेकरं ही 50 वर्षाची 5 वर्षाची वाटते. हा भाषेचा गोडवा आहे ना, हा टिकला पाहिजे. फक्त आपण आता काय करायला लागलोय, म्हणजे आपल्या भाषेत वाद नाहीये, आपल्यात वाद नाही, पण जसं ते वर जाईल ना तसं आपल्याला ते भांडण लावतायत. शुद्ध अशुद्ध, सर मिसळ नाही वापरायचं हे. अहो साधी गोष्ट आहे, रेल्वे स्टेशन हा इंग्रजी शब्द आहे, त्याला मराठीत काय म्हणतात? आगगाडी. आगगाडी म्हणजे फक्त इंजिन, तर मराठीत असा शब्द आहे अग्नी रथ गमनागमन विश्राम धाम पथ. आता जर तुम्ही म्हटलात घरात जाऊन की अग्नी रथ गमनागमन विश्राम धाम पथावर जाऊन येतो, बायको म्हणणार कुठल्या तरी झाडा करणार होईल ना 100%. एखादी तिथं हर्षद आहे, ती एखाद्या ब्युटी पार्लरचं साहित्य मिळते त्याच्यात गेली आणि तिला म्हटली जर मला एक गोष्ट काढली रे. आता गोष्ट काढली ती म्हणणार आमच्याकडे काय मिळत नाही मला. तिने ज्यावेळी लिपस्टिक सांगेल त्यावेळी
आधीच मुलांना टाय बांधायचा कंटाळा आणि मला आई कंठ लोंगोट आणायचा नाही चालत. आपल्याला थोडं का असे ना त्या प्रवाहाबरोबर जावंच लागेल. आपल्याला त्यांचं खानपान आवडतं. म्हणजे पूर्वी कोकणातलं खाद्यपदार्थ काय होते? पेज होती ना, फणसाची भाजी होती किंवा आपलं कुळथाचं पिठी भाकरी एवढीच होती. आज कणकवलीच्या ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत थाई मिळतं, चायनीज मिळतं, कॉन्टिनेंटल मिळतं, सगळंच मिळतं. आपण स्वीकारलं ते. आपण स्वीकारायचं नाही तर काहीच स्वीकारायचं नाही. फ्रेंच किंवा जर्मन भाषेत जर गेला तर एखादा शब्द स्वीकारायचा असेल तर त्यांच्या भाषा मंडळाची परवानगी घेतात लोक, समाजातला प्रत्येक घटक. आणि तर तो शब्द त्यांच्यात, म्हणजे ज्यावेळी बर्गर हा शब्द आला आणि पिझ्झा हा शब्द आला तर आमच्याकडे सर्रास पाट्या लागून गेल्या. आमच्याकडे फक्त खळखटाक कधी होतं? आपलं स्वतः साधण्यासाठी. तोपर्यंत होतच नाही. मी कुणाला राजकीय याच्यावर टीका टिप्पणी नाही करत, पण ज्यावेळी 27 फेब्रुवारी ना त्यावेळी प्रत्येक जण ऊर फाटे तोपर्यंत मराठीवर बोलतो. त्या दिवशी झालं की त्यानंतर वंदे मातरम संपलं की ह्यांची मुलं इंग्लिश शाळेत गेलेली असतात. जाऊ नये त्याबद्दलही माझा अर्थ असतो. तर जे शब्द पिझ्झा आणि बर्गर आले, ज्यावेळी ते आले त्यावेळी ते त्यांना लोकांना ते खायचं होतं, पण मागायचं कसं? आपल्या भाषेत नाही चालत ते. त्यावेळी त्यांनी त्यांच्या भाषा मंडळाची जे सभा बोलवली, त्याच्यात एक ठराव मांडला. असे 2 शब्द नव्याने येत आहेत आणि ते आपण आपल्या जे शब्दकोशामध्ये घालूया का? त्या ठरावाला जेवढी जास्त संमती मिळाली त्याच्यानंतर ते गेले आणि त्यांच्या बोर्डवर लागले, लोकांनी बोलायला सुरुवात केली की भाषाप्रेम आहे. आज केरळमध्ये पहिली ते PhD शिक्षण मोफत झाल्याचं कारण काय? त्यांचं भाषाप्रेम आहे. त्यांचं भाषाप्रेम आहे ना. ती माणसं तुम्ही कर्नाटकातून इथून बेळगावमधून जा पुढे, चकल्या जेव्हा दिसायला लागतात तेव्हा काही विचारतात इल्ला, इंग्लिशमध्ये इल्ला त्यांची भाषा असेल तरच ते बोलतात, अन्यथा बोलत नाहीत. कुठंही तुम्ही दक्षिणेत जा की बोलत नाही. दक्षिणेने म्हणून प्रगती केली, उत्तरेत नाहीये. म्हणजे मध्य प्रदेशची राजभाषा 1950 पर्यंत मराठी होती. अजूनही तिथली गावच्या गावं मराठी बोलतायत, पण नंतर त्यांना बुंदेली वगैरे त्यांना हिंदी जरी वाटायला लागली म्हणून त्यांनी हिंदी केली. 1950 पर्यंत होती त्या म्हणजे मध्य प्रदेशची राजभाषा. सीमा भागातले लोक काय बोलतात? त्यांना कुठे काय शिकवलं जाते? म्हणजे कन्नडचा, म्हणजे कर्नाटकाचा जो सीमा भाग आहे आपला, ती माणसं कन्नडही बोलतात, मराठी बोलतात. म्हणजे महाराष्ट्रातली कन्नडमधली, गुजरातची जवळची माणसं, वापी वगैरेची माणसं जी आहेत ती मराठी बोलतात आणि हे बोलतात. त्यांना कुठे काय पडलंय प्रमाण भाषेचं आणि कशाचं? भाषा जगायची आहे तर ती बोली जगली पाहिजे. पण ती अडाण्यांची आहे, ती गावंढळ आहे, त्याच्यात काही लिहिलेलंच नाही असं म्हणता नाही. जेवढी लोकगीतं, लोकनाट्य, लोककला सगळं जे आहे ते सगळं बोली भाषेत लिहिलेलं आहे. आणि त्यामुळं मला असं वाटतं की भाषा जगवायच्या तर ते सर म्हटले तसं सगळ्या भाषा, तो रांगडेपणा त्याच्यातला मराठी म्हणजे त्या भाषेतला कोल्हापुरी आहे तो मी जतन केला पाहिजे. मी ती मिळमीच म्हणजे मी आता इथं सांगितलं मला नाही गरज माहितीची, कारण 80 विद्यार्थी असले तर माझा आवाज जातो तिथं. तो कशामुळे जातो? तर त्या लहानपणापासून त्या भाषेतून मला जे मिळालं, जे सत्व मिळालं त्याच्यात